अरे वा वा वा, किती ते गोड कौतुक ना. हे माझ्या आजी आजोबा असं सुंदर असं रेडी होऊन बसलेले आहेत आणि त्यांच्या लेक जावयाच्या कौतुकाचा सण त्यांचा चालू आहे. दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. सण लेक जावयाच्या कौतुकाचा हा अधिक मासातील खूपच स्पेशल दिवस असतो आणि लेक जावयासाठी खरंच खूप खास दिवस असतो हा. माझ्या आजी आजोबांना 4 लेकी आणि 4 जावई आहेत. इथं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि छान असं स्वीट असं सेलिब्रेशन यांचं चालू आहे. हॅलो हाय, मी आपली सगळ्यांची लाडकी भारती तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आपण लॉंग व्हिडिओमध्ये फार कमी भेटतो. सो आजच्या दिवसातला हा लॉंग व्हिडिओ खूप खास आहे. सो लास्टपर्यंत नक्की पहा. माझ्या आजी आजोबांना 4 लेकी आणि 4 जावई आहेत. सो पहिल्या लेकीची आणि जावयाची इथे एंट्री झालेली आहे. मी यांचे छान छान फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करत आहेत. आजी आजोबांनी यांना पाय वगैरे धुवून यांचं औक्षण वगैरे करून यांना अधिक मासाच्या जेवणासाठी इथे बसवलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली काय होतं, आजी आजोबांना 4 लेकी आणि 4 जावई आहेत, बट ॲट अ टाईम सगळ्यांना पॉसिबल होत नाही. काहींना काम असतं, सुनाला सुट्टी मिळत नाही, कामानिमित्त असंच बऱ्याच वेळा म्हणजे ॲट अ टाईम सगळ्यांना पॉसिबलच होत नाही. असं काहीतरी निमित्त लागतं तेव्हा तेच ऑल जमा होतात. तेही खूप कमी सगळ्यांना म्हणजे ॲट अ टाईम होतच नाही पॉसिबल मोस्टली यांना. आता आहे दुसऱ्या लेक जावयाची एंट्री. हे आहेत माझे 2nd नंबरचे काका आणि 2nd नंबरची मावशी. सो ह्यांची पण एंट्री झालेली आहे आणि आजी आजोबा यांचंही आता पाय वगैरे धुवून औक्षण करत आहेत. यांचंही औक्षण वगैरे झालेलं आहे. काकांनी म्हणजे आजोबांनी काकांना गंध वगैरे लावला, आजीने मावशीला हळदी कुंकू वगैरे लावलं, यांचे पाय धुतले, औक्षण वगैरे केलं. आजी आजोबांना 4 लेकी जावई आहेत, बट म्हणजे ॲट अ टाईम एकत्र येत नसल्यामुळे मग आजी आजोबांनी ठरवलं की बाबा प्रत्येक दिवशी वेगवेगळं जेवण करत बसण्यापेक्षा आजच सगळ्यांना बोलून घेऊयात आणि सगळ्यांना ॲट अ टाईम एकत्र जेवण घालूयात. सण पण छान होईल आणि त्यानिमित्ताने सगळ्यांचं भेटणं पण होईल. दररोज वेगवेगळ्या लेकीला जावयाला बोलवायचं हे असं नाही का, म्हणजे हे खूप दिवस पण चालणार. मग त्यापेक्षा ॲट अ टाईम आपण हा कार्यक्रम पार पाडूयात. आजी आजोबांना खूपच कौतुक नाही का. आणि मग हे बाबा आज सगळे जमा झाले ना, आम्ही पण जमा झालेलो. आम्हाला पण छान वाटलं या यांचा कार्यक्रम छान पाहायला मिळाला. आणि ॲक्च्युली कसा असतो धोंड्याच्या महिन्यामध्ये काय काय होतं हे सगळं आम्हाला पण पाहायला मिळालं आणि अनुभवायला मिळालं. आणि आता आजी आजोबांनी यांचं औक्षण वगैरे करून यांना आता अधिक मासाच्या जेवणासाठी आतमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जागेवरती जाऊन ते बसत आहेत. आता यांनी पण आजी आजोबांचं पाया वगैरे पडून आशीर्वाद घेतला आणि आता एंट्री झालेली आहे आजीच्या सर्वात लाडक्या लेक आणि जावयाची. ही आहे आजीची सगळ्यात लहान मुलगी आणि सगळ्यात लहान जावई. आणि सगळ्यात लहान मुलगी आणि सगळ्यात लहान जावई असल्यामुळे तर कौतुक तर असणारच ना, आणि लाडकेही खूपच असणार. आणि हे पण असं सुंदर असं आवरून आलेले आहेत आणि छान असं तयार होऊन आजी आजोबा यांचं पण कौतुक करत आहेत. ही जोडी पण खूप छान दिसत आहे आणि या जोडीचं पण गोड असं कौतुक चालू आहे. पाय धुवून औक्षण वगैरे करून यांचं पण सुंदर असं स्वागत चालू आहे. आजी आजोबांनी यांचे पण पाय धुतले. आजोबांनी काकांना गंध वगैरे लावला, आजीने मावशीला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि सुंदर असं यांचं पण सेलिब्रेशन चालू आहे. आणि नंतर म्हणजे खूपच लाडके जावई आहेत ना हे, कारण लहान असल्यानंतर कौतुक तर जास्त असतंच आपल्याला नाही का. आणि आजी आजोबांना पण हे सगळ्या गोष्टीचं खूप म्हणजे कौतुक असतं. सो आजी आजोबांनी ठरवलं बाबा आज करूयात हे सगळं सेलिब्रेट. आता ही छान आजीने मावशीला छान सुंदर असं हळदी कुंकू लावत आहे. इथे काकांनी आणि काका आणि मावशीने आजी आजोबांच्या पाया पडून आजी आजोबांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि आता ह्या जोडीची एंट्री झालेली आहे. आणि आता आजीची 3 नंबरची मुलगी हिचं पण आता आजीच्या 3 नंबरच्या मुलीचं कौतुक आजी करत आहे. ॲक्च्युली काय झालं, या मावशीच्या मिस्टरांना कसल्याच कंडिशनमध्ये आज सुट्टी मिळालीच नाही. मग मावशी एकटीच आली. त्या काकांना पॉसिबलच झालं नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले की बाबा सुट्टी मिळेल वगैरे, पण काही त्यांना पॉसिबल झालंच नाही. मग इथे मावशीचं पण आजीने छान असं पाय वगैरे धुवून औक्षण वगैरे केलेलं आहे. आणि ते काका आज मिसिंग आहेत, नाहीतर आजीच्या 4 लेकी आणि 4 जावई या सगळे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट टाईम करतील हे सर्व सेलिब्रेट. आणि हिचं पण कौतुक सुंदर झालं. आणि नाही का
असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इन्स्टाला पण आपलं पेज आहे, तिथे पण जाऊन पटकन फॉलो करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा. अधिक मासातील सण लेक जावयाच्या कौतुकाचा दिवस खरंच खूप खास असतो. तो माझ्या आजी आजोबांनी पण किती छान सेलिब्रेट केला आणि माझ्या आजी आजोबांना पण किती ते गोड कौतुक ना. इथे छान धोंडे जेवण चालू आहे यांचं सगळ्यांचं. आजी आजोबा असे समोर बसलेले आहेत, छान असं एन्जॉय करत आहेत हे सगळे धोंडे जेवण आणि आजी आजोबा पण कौतुक करत आहेत या सगळ्यांचं. आजी पहा किती सुंदर अशी तयार झालेली आहे, छान साडी घातलेली आहे, गजरा पण लावलेला आहे. आजोबा पण छान असं तयार झालेले आहेत. चला तर पटकन आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला जाऊन फॉलो करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलवरती जाऊन बेल नोटिफिकेशन म्हणजे ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच ऑल नोटिफिकेशन तुम्हाला रिसीव्ह होत जातील आणि असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळत जातील आणि असेच मी पण तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ घेऊन येत जाईन. असाच तुमचा माझ्या चॅनलवरती आणि माझ्यावरती प्रेम राहू द्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कसं तुमचा धोंड्याचा महिना कसा झाला, तुमचं धोंडे जेवण कसं झालं, तुमचा अधिक मास कसा झाला हे पण मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. हे माझ्या आजोबांनी खरंच खूप छान सेलिब्रेट केला त्यांचा माझ्या मावशी काकांचा मम्मी पप्पांचा अधिक मासाचा महिना. मला पण खूप छान वाटलं आणि असं पाहायला मिळालं की बाबा ॲक्च्युली काय असतं या महिन्यामध्ये काय असतं, कसं करतात हे. तर खूप सगळे खूप खुश आहेत. छान यांचं धोंडे जेवण चालू आहेत. खूप छान म्हणजे एकदम सुंदर असं वाटलं. त्यांनाही छान वाटलं, आम्हालाही छान वाटलं, आजी आजोबांना पण छान वाटलं. खूप सुंदर अशा मुवमेंट तयार झाल्या, मेमरीज तयार झाल्या, मुवमेंट सुंदर अशा बनल्या. चला मग तुमचा अधिक मास कसा गेला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच आपल्या इन्स्टा पेजला पण जाऊन फॉलो करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या. तोपर्यंत बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि राहिलेला अधिक मास, हॅपी अधिक मास ऑल ऑफ यू. सो राहिले कोणाचं धोंडे जेवण राहिलं असेल तर पटकन करून घ्या. अधिक मास संपत आलेला आहे आणि मी पण बोलली की आज अधिक मास संपत आला आहे तर पटकन व्हिडिओ टाकून घेऊयात नाही का. आता अधिक मास संपतच आलेला आहे नाही. आणि हे यांचं छान असं जेवण चालू आहे, सुंदर असं डेकोरेशन पण झालं होतं, स्वीट सोबर असं. हे पहा छान रांगोळी पण काढली होती. आजोबा पण खूप छान बसलेले आहेत, आजी पण छान तयार होऊन बसले. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.